संपूर्ण राज्यात खळबळ उडालेल्या नागपूर हिंसाचार प्रकरणात आता आणखी नवे आणि धक्कादायक पैलू उघड झाले आहेत. या घटनेचा सूत्रधार कोण, हिंसाचाराचं प्लॅनिंग कसं झालं, इथपासून सगळ्याच गोष्टी हळूहळू पुढे येत आहेत. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या घटनेदरम्यान काही समाजकंटकांनी एका महिला पोलिसाचा विनयभंग केल्याचाही प्रकार पुढे आलाय. तर या घटनेत आतापर्यंत किती लोकांना अटक झालीये, घटनेचा मास्टरमाइंड कोण होता, यासह नागपूर हिंसाचारातील आतापर्यंतचे अपडेट्स जाणून घेऊया या व्हिडिओतून. नमस्कार, मी अवंती भोयर आणि कॅमेरावर आहे आर्य मांजरेकर. सोमवार 17 मार्च रोजी सकाळी 11:30 वाजता नागपुरातील महाल परिसरात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी औरंगजेबाची कबर हटवण्यासंदर्भात आंदोलन केलं. यावेळी त्यांनी गवताच्या पेंड्या असलेली प्रतिकात्मक कबर जाळली. त्यानंतर नमाज आटपून आलेल्या 200 ते 250 लोकांच्या जमावाने घोषणा देत काठ्या देऊन दगडफेक केली. या घटनेत असंख्य वाहनांचं मोठं नुकसान झालं. एवढंच नाही तर ही परिस्थिती हाताळण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरही जमावाने हल्ला केला. धक्कादायक बाब अशी की हिंसाचाराच्या घटनेदरम्यान आरोपींनी एका महिला पोलिसाचा विनयभंग केल्याची माहिती आहे. आरोपींनी अंधाराचा फायदा घेत कर्तव्यावर असलेल्या महिला पोलिसाच्या गणवेशाला स्पर्श केला. एवढंच नाही तर आरोपींनी काही महिला पोलीस कर्मचाऱ्यांशी अश्लील हावभाव करत शिवीगाळही केली. बुधवारी आमदार प्रवीण दटके यांनी याबद्दल सभागृहात दिलेल्या माहितीनुसार भालदारपुरा इथे सुमारे 500 जणांचा जमाव घोषणा देत दगडफेक करत होता. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झालं. त्यावेळी जमावानं पोलिसांवर दगडफेक करण्यास सुरू केली. त्यातील काही जणांनी महिला पोलिसाला पकडून त्यांचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. त्यांना दुसऱ्या जागेवर नेण्याचा प्रयत्न केला, परंतु ती महिला त्या जमावातून बाहेर पडली. त्यानंतर तिने याबाबतची तक्रार नोंदवली. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज बघून त्या नराधमांवर कडक कारवाई करावी अशी मागणी प्रवीण दटके यांनी केली. सुरुवातीपासूनच ही घटना पूर्वनियोजित असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत होता. काही भागात एक ट्रॉली भरून दगड आणि काही शस्त्र सापडल्यामुळे जाणीवपूर्वक असा हल्ला केल्याचं बोललं जात होतं. शिवाय या घटनेत काही ठराविक घरांना आणि आस्थापनांना ठरवून लक्ष्य करण्यात आलं. या हिंसाचारादरम्यान 34 पोलीस जखमी झाले, तर एक क्रेन, 2 जेसीबी आणि काही चारचाकी वाहनही जाळण्यात आली. नागपूर हिंसाचार प्रकरणी आतापर्यंत 51 जणांविरोधात FIR दाखल केलाय, तर 46 जणांना अटक करण्यात आली. यात फहीम खान या व्यक्तीचं नाव आघाडीवर आहे. आता हा फहीम खान कोण आहे ते जाणून घेऊया. फहीम खान हाच या संपूर्ण हिंसाचाराचा आणि दंगलीचा मास्टरमाइंड असल्याचा आरोप आहे. त्यानेच सोमवारी सकाळी 11 वाजता 30-40 जणांना जमा करत विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाविरोधात पोलिसांना निवेदन दिलं. पोलिसांनी याबाबत तक्रार दाखल केली आणि त्यांना शांततेचं आवाहन केलं. मात्र त्यानंतरही फहीम खानने संध्याकाळी कट्टरपंथीयांचा जमाव जमवला आणि त्यांना हिंसाचारासाठी प्रवृत्त केलं. नागपुरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर लोक जमले आणि घोषणाबाजी केली. त्यानंतर त्यांनी हिंसाचाराला सुरुवात केली. यावेळी त्यांनी पोलिसांवरही हल्ला करण्यास सुरुवात केली. शिवाय या राड्याच्या आधी जमावाकडून औरंगजेब जिंदाबाद अशा घोषणा दिल्याचा व्हिडिओही पुढे आलाय. फहीम खानच्या चिथावणीखोर वक्तव्यामुळे लोक जमली आणि दंगल उसळली. फहीम खानचा एक व्हिडिओही व्हायरल झालाय, ज्यात तो भाषण करताना दिसतोय. 38 वर्षीय फहीम खान हा मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टीचा शहर अध्यक्ष आहे. त्याचं 10वी पर्यंत शिक्षण झालंय. दुसरी महत्वाची गोष्ट अशी की फहीम खान याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात 2024 ची लोकसभा निवडणूक लढवली होती. 1073 मतं घेत या निवडणुकीत त्याचा दारुण पराभव झाला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं असून या घटनेचा अधिक तपास सुरू आहे. FIR मध्ये दिलेल्या माहितीनुसार हा जमाव काठ्या, कुऱ्हाडी आणि दगड घेऊन सज्ज होता. यावेळी एका विशिष्ट समाजाला टार्गेट करण्यात आलं. शिवाय पोलिसांवर दगडफेक आणि लाठीचार्ज करत त्यांच्यावर पेट्रोल बॉम्बही फेकण्यात आले. या हिंसाचारानंतर परिस्थिती नियंत्रणात आली असली तरी अनेक संवेदनशील भागात संचारबंदी अजूनही कायम आहे. शिवाय मोठ्या प्रमाणात इथल्या जनजीवनावर परिणाम झालाय. ही संपूर्ण घटना लक्षात घेता केवळ धार्मिक कट्टरतेपोटी जाणीवपूर्वक हिंसाचार निर्माण केल्याचं स्पष्ट झालंय. तुम्हाला काय वाटतं? पोलिसांना न जुमानता अशा प्रकारे हिंसाचार करून कट्टरपंथीयांकडून केवळ राज्यातच नव्हे तर देशभरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे का? तुमचं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएमटीबीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.